आपल्या आर डायरेक्टर ए पी नागेश त्यांचं एक वाक्य आहे, ते प्रत्येक गोष्ट कुठले असं चॅलेंजिंग टास्क असलं विचारलं की ते म्हणतात वाय नॉट. तर स्वातीचं बोलणं ऐकलं की प्रत्येकाच्या मनामध्ये नक्की हे प्रतिध्वनित होत असेल की वाय नॉट वाय नॉट. जेव्हा आमची दिशा येथे गोल सेटिंगची मीटिंग झाली त्यावेळेला त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की प्रत्येक डिस्ट्रिक्ट हा किमान $1 मिलियन असला पाहिजे, कलेक्शन असलेला असला पाहिजे. आणि ते जर करायचं असेल तर फाउंडेशनचा अवेअरनेस ह्या टीमने केलं पाहिजे. आपापल्या क्लबमध्ये क्लबचे अध्यक्ष सेक्रेटरी करत असतात नेमकं फाउंडेशन काय आहे आणि मॅजिक ऑफ फाउंडेशन काय आहे. तर ग्लोबल ग्रँट आता स्वातीने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना समजून सांगितलेलं आहे. स्टॅटिस्टिक अगदी फिगर्स मध्ये सांगितलेले आहे. $54,800 खर्च केल्यानंतर $5,87,000 ग्रँट आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये आलेले आहेत, म्हणजे अगदी 10 पटीने. तर त्यामुळे प्रत्येक क्लबनी ग्लोबल ग्रँट साठी अशा इथल्या आपल्या डिस्ट्रिक्ट मधले किती क्लब आहेत ज्यांनी ग्लोबल ग्रँट अप्लाय केली आणि ती अप्रूव्ह नाही झाली. अनुभव असा आहे जो अप्लाय करतो तो यशस्वी झालेलाच आहे. कोणी अगदी 2-3 महिन्यामध्ये झाले असेल, कोणाला अगदी 2 वर्ष लागली असतील, पण प्रयत्न चालू केला की त्याला यश मिळतच, त्याच्यातनं मार्ग निघतोच. दुर्दैव काय आहे, आपण प्रयत्नच करत नाही, आपण अप्लायच करत नाही, फक्त मनातल्या मनात विचार करतो ग्रँट करायचे. तर त्यामुळे ग्रँट प्रपोजल लिहिण्यामध्ये काही अडचण असेल तुम्ही मला केव्हाही कॉल करू शकता. तुमचं अख्खं प्रपोजल लिहून द्यायला मी तयार आहे, पण ग्रँट करा. त्यामुळे ही जी टीम आहे हिने इनिशिएट केल्याशिवाय आपल्या क्लब मध्ये ग्रँट चालू होणार नाही. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषयाला स्वातीने आता हात घातला तो म्हणजे CSR ग्रँट. म्हणजे रोटरी भारतामध्ये फाउंडेशनचं गिव्हिंग जे वाढलेलं आहे त्याच्या पाठीमागचं सर्वात मोठं यश काय आहे, तर रोटरी इंडिया ग्रँट्स जे आहेत, CSR ग्रँट जे आहेत ते आहे. आज मुंबई डिस्ट्रिक्ट असेल, पुण्यामधले डिस्ट्रिक्ट असतील किंवा आणखी दिल्लीमधले डिस्ट्रिक्ट असतील, बेंगळूरमधले डिस्ट्रिक्ट असतील, हे जे काही चमत्कारिक काम जे काही किंवा त्यांचे जे फिगर्स आहेत आणि आपण आहे त्याच ठिकाणी आहोत, त्याच्यामध्ये सर्वात मोठा फरक आहे CSRचा. आपल्या आजूबाजूला एवढ्या CSRच्या कंपन्या आहेत आपल्याला माहिती सुद्धा नाही. मी परवा कोचटा साहेबांसोबत बसलेला असताना त्यांनी सांगितलं की नांदेडमध्ये 22 CSR इलिजिबल कंपनीज आहेत, लातूरमध्ये 13 CSR इलिजिबल कंपनीज आहेत, सोलापूर मधला आकडा त्यांनी असा 28-29 चा सांगितला. म्हणजे आपल्याला माहिती आहे का एवढ्या कंपन्यांच्या आपल्या आसपासच्या CSR आहेत. औरंगाबाद, जालना तिथे तर सगळी इंडस्ट्री ही आपल्याशी संपर्कातली असणारी आहे, पण आपण अप्रोच होत नाही, त्यांना मागत नाही. आता ह्या ग्रँट करायच्या आहेत, ह्या ग्रँट करत असताना आपल्याकडे DDF कमी आहे, तर त्यासाठी काय केलं जातं असा विचार केला जातो. अन्य डिस्ट्रिक्टकडे पाहिलं की तो जो येणारा जो DDF आहे त्या ह्याच्यातनं तो डिस्ट्रिक्ट ग्रँट्स बनवतच नाही, सर्व पैसे हे ग्लोबल ग्रँटला वापरतात. मी आणि स्वाती बोलत असताना आमच्यातही विचार झाला की आपण असं करू शकू का. नक्की केलं पाहिजे, कारण की जास्तीत जास्त ग्लोबल ग्रँट करायचे असतील तर आपल्याला सगळा पैसा हा ग्लोबल ग्रँट साठी वापरला पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये अट एक आहे की छोटे बिगर क्लबना सपोर्ट केला पाहिजे आणि तो सपोर्ट आपण ह्या CSR ग्रँटच्या माध्यमातून आपण नक्की करू शकतो. या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण कालिका स्टील असेल किंवा PP पटेल फाउंडेशन असेल किंवा अकलूज क्लबनी ज्या पद्धतीने सर्व क्लबना सपोर्ट करण्यासाठी पुढे आले, अशी जर आपण ह्यांची वारंवारिता किंवा ह्यांची संख्या वाढवली तर नक्की आपण आपला पैसा आपण सर्वच्या सर्व पैसा आपण ग्लोबल ग्रँट साठी आपण वापरू शकतो. आपल्याकडे DDF कमी आहे ही आपली खंत आहे, पण खरोखर आपल्याकडे कमी आहे का. मागच्या 10 वर्षाचा जर आपण हिशोब घातला तर किती वर्षामध्ये किती ग्रँट आपल्याला DDF नसल्यामुळे करणं शक्य झालं नाही असं झालेलं आहे. मागच्या 8-10 वर्षामध्ये माझ्यामध्ये सुहासनी आणि मागच्या वर्षी स्वातीच्या वर्षामध्ये 2च वेळेला आपला संपूर्ण DDF हा आपण कंझ्युम केला. तर प्रत्येक वेळेला आपल्याला कॅरी फॉरवर्डच करावा लागतो. आपल्याकडे DDF फार कमी आहे, पण असणारा कमी DDF सुद्धा आपल्याला कॅरी फॉरवर्ड करावा लागतो. हे आपलं दुर्दैव आहे. हे कुठंतरी आपलं त्यामधलं आपलं कमीपणा हा आपल्याला अस्वस्थ करणारा आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने स्वाती पुढचे 3 वर्ष आपल्या सर्वांसोबत DRFC म्हणून असणार आहे.
आपल्या सर्वांमध्ये आता आपल्याला ही ग्लोबल ग्रँटची आवड निर्माण झालेली आहे. आपण नक्की फाउंडेशनच्या माध्यमामधनं वेगवेगळ्या हे आणि नवीन सीएसआर साठी कुठल्या काही गोष्टी असतील, आपले पुढच्या वर्षीचे टीआरएफ डायरेक्टर हरीश, त्यांचं स्वप्न आहे की आपल्या बाजूला एवढ्या बँका आहेत, त्या सर्व बँकांचा एवढा सगळा सीएसआर असतो, तो आपण मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. अशा पद्धतीने आपले कुठे लिंक्स असतील, कॉन्टॅक्ट असतील, आपल्याला त्यातलं टेक्निकल नॉलेज माहिती नसेल तर डिस्ट्रिक्टशी संपर्क करा. डिस्ट्रिक्टची टीम त्याच्यामध्ये इनिशिएट करेल आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करेल. एवढं मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो.